दारिद्र्यानं हरवला पुजारी कुटुंबियांचा जीव. स्वतःच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या दारिद्र्याला कंटाळून गोरखपूरमध्ये दाम्पत्यानं विष प्राशन करत आपली जीवन यात्रा संपवली. गोरखपूर येथील विवेकानंद दुबे हे विवाहविधी, पूजापाठ व धार्मिक विधी करून उदरनिर्वाह करत होते. धार्मिक कार्यातून मिळणाऱ्या दानावर कुटुंब चालवणे कठीण झाल्याने त्यांनी कर्ज काढून ऑटो रिक्षा खरेदी केली आणि ती चालवण्यास सुरुवात केली. मात्र काम मंदावल्यामुळे ऑटोचे हप्ते भरणंही अशक्य झालं. सततच्या आर्थिक विवंचनेला कंटाळून अखेर विवेकानंद दुबे यांनी आपल्या पत्नीसोबत विषप्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. त्यांच्या निधनानंतर समाज आणि प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली गेली नसल्याचे चित्र आहे. संविधानाच्या नावाखाली दाखवले जाणारे तथाकथित महलनुमा घर आणि वास्तवातील त्यांची परिस्थिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे बोलले जात आहे. राजेशाही थाटात जगत असल्याचा भास निर्माण केला जात असला तरी प्रत्यक्षात दारिद्र्याने त्यांचा जीव घेतल्याचा आरोप होत आहे. या घटनेमुळे भारतासारख्या देशात जिथे दानाला धर्म मानले जाते तिथे अशा धार्मिक सेवकांचा शेवट उपेक्षित अवस्थेत होतो हे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. एका बाजूला काही राज्यांमध्ये मतबँकेच्या राजकारणासाठी धार्मिक स्थळांना अनुदाने दिली जात असल्याचे आरोप होत असताना दुसऱ्या बाजूला अनेक राज्यांमध्ये मंदिरातील दानपेट्यांमधील निधी कराच्या नावाखाली शासनाकडून घेतला जात असल्याची टीकाही होत आहे. हिंदू समाजातील गरजू गरीब, गुरुकुल, संस्कृत शाळा, आचार्य कुलम, गरीब मुलींचे शिक्षण, विवाह यासाठी हा निधी वापरला जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर विवेकानंद दुबे यांच्या मृत्यूने समाजाच्या संवेदनशीलतेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.